पोस्टमॉर्टम सुरू केलं होतं आपण, शवविच्छेदन किंवा शवचिकित्सा. इन्क्वेस्ट पंचनाम्यानंतर बॉडी जी आहे ती शवविच्छेदनासाठी पाठवतात. सगळे फॅक्ट्स, जनरल नॉलेज, जनक बिनक, कुठे पहिल्यांदा वगैरे सगळे मुद्दे मी कालच्या लेक्चरमध्ये सविस्तर घेतलेले आहेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. कालचं लेक्चर बघून घ्या पुन्हा एकदा. शवविच्छेदनाला किंवा पोस्टमॉर्टमला ऑटोप्सी पण म्हणतात, नेक्रोप्सी पण म्हणतात आणि थॅनोप्सी पण म्हणतात. आणखी 3 नावं पण आहेत त्याला. पोस्ट म्हणजे नंतर असा त्याचा अर्थ होतो आणि मॉर्टम म्हणजे विच्छेदन करणे. मृत्यूनंतर मृतदेहाचं किंवा शवाचं विच्छेदन करणे. पोस्टमॉर्टम करण्याची गरज काय? पोस्टमॉर्टम यासाठी केलं जातं की मृत्यूचं निश्चित कारण काय आहे आणि अंदाजे वेळ किती आहे, म्हणजे मृत्यूहून साधारणपणे किती कालावधी लोटला असेल. ह्या 2 महत्वपूर्ण प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी सहसा पोस्टमॉर्टम केलं जातं. पोस्टमॉर्टम कोण करू शकतो? पोस्टमॉर्टम हा शासकीय वैद्यकीय अधिकारी करू शकतो किंवा शासनाकडे नोंदणीकृत असलेले वैद्यकीय अधिकारी ज्यांची पात्रता किमान MBBS किंवा त्याच्यावरची असली पाहिजे, प्लस त्यांना अनुभव पण असला पाहिजे, ते पोस्टमॉर्टम करू शकतात. पोस्टमॉर्टम सगळ्याच मृतदेहाचं करतात का? नाही. पोस्टमॉर्टम अशाच मृतदेहाचं केलं जातं ज्यांचा मृत्यू एकतर संशयास्पद असेल, अनैसर्गिक असेल, काही घातपात झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल, विषबाधा झाली असेल किंवा आणखी काही. सहसा ज्यांचा मृत्यू नॅचरली होतो, नैसर्गिक होतो, एकतर वृद्धापकाळामुळे होतो किंवा प्रदीर्घ आजारामुळे होतो, त्यांचा सहसा शवविच्छेदन जे आहे किंवा पोस्टमॉर्टम जे आहे ते केलं जात नाही. हा, पण तरी सुद्धा जर संशय असेल तर करू शकतात, करायचंच नाही असा काही कुठे नियम नाही, लक्षात. ठीक आहे. सो एवढे मुद्दे आपण कालच्या सेशनला डिस्कस केले होते. आता आपण पुढे जाऊयात. पोस्टमॉर्टम आता आपण पुढे डिटेल समजून घ्यात. कायदेशीर तरतुदी पण मी तुम्हाला सांगितल्या होत्या याच्याबद्दलच्या, फौजदारी प्रक्रिया संहितेतल्या, त्यानंतर पुरावा कायद्यामधल्या वगैरे वगैरे. शवविच्छेदन युजली 2 प्रकारचं असतं. शवविच्छेदनामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी केल्या जातात. शवविच्छेदनामध्ये शरीर रचना पण अभ्यासली जाते, म्हणजे शरीराचा पण अभ्यास केला जातो, काय कुठे जखमा बिकमा वगैरे झाल्या असतील त्या. आणि मेडिको लिगल म्हणजे न्याय वैद्यकीय दृष्टिकोनातून पण शवविच्छेदन केलं जातं, म्हणजे विषबाधा झाली असेल तर कुठलं विष असेल, जखमा झाल्या असतील तर ते कशामुळे झाल्या असतील वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. आणि त्या सगळ्या जखमा किंवा त्याची सगळी परिस्थिती जी आहे मृतदेहाची ती मृत्यूपूर्वी होती का मृत्यूनंतर झाली वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी कन्फर्म करण्यासाठी पोस्टमॉर्टम केलं जातं. युजली उद्दिष्ट तुम्हाला मी सांगितले होते काल, पुन्हा एकदा सांगतो, खूप सोपे आहेत. मृत्यूचं निश्चित कारण, मृत्यू नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे, अपघाती आहे का आत्मघाती आहे का अन्यघाती आहे, निश्चित वेळ काय आहे, अनोळखी प्रेत असेल तर त्याची ओळख पटवण्यासाठी, मृत्यूस कारणीभूत ठरणारी गोष्ट काय आहे, गुन्हेगार कोणता आहे त्याला ओळखण्यासाठी, भौतिक पुरावे कुठले आहेत ज्याच्या आधारे ते सिद्ध होऊ शकतो ते ओळखण्यासाठी, गोळा करण्यासाठी, पुरावे जतन करण्यासाठी. त्याचबरोबर न्यायालयामध्ये मृत्यूच्या संबंधित खरी हकीकत काय आहे, वस्तुनिष्ठ माहिती काय आहे ते पुरवण्यासाठी पोस्टमॉर्टम केलं जातं. जर एखाद्या नवजात बालकाचा किंवा अर्भकाचा मृत्यू झाला असेल तर तो मृत्यू जन्मापूर्वी झालाय का त्याच्या, किंवा त्याच्या जन्माच्या वेळी झालाय का, की जन्मानंतर झाला आहे, हे पण ठरवण्यासाठी पोस्टमॉर्टम करणं उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर जर समजा एखाद्या पेशंटचा मृत्यू दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच झाला असेल किंवा दाखल केल्यानंतर 24 तासानंतर झाला असेल तरी सुद्धा मग त्याचं पोस्टमॉर्टम करून मृत्यूचं निश्चित कारण काय आहे हे ठरवलं जातं, लक्षात. प्रत्येकच व्यक्तीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर मग त्याचा मृत्यू जर झाला तर त्याचं पोस्टमॉर्टम करायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे, आणि 24 तासाच्या आतच मृत्यू झाला तरच करायला पाहिजे असं पण काही गरजेचं नाही, लक्षात. काही वेळा मग काही घटनांमध्ये समजा एखादा घातपात वगैरे झाला असेल आणि त्याचा मृत्यू दवाखान्यात दाखल केल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर झाला असेल, ट्रीटमेंटला तो रिस्पॉन्स करत असेल मे बी, तर त्यानंतर सुद्धा पोस्टमॉर्टम, कारण मृत्यू त्याचा अनैसर्गिक आहे,
पण एखादा वृद्ध व्यक्ती बिचारा आजारी क्षयरोगाने कॅन्सरने वगैरे त्याला दवाखान्यात दाखल केले त्याचा जर मृत्यू झाला कालांतराने मग तिकडे सहसा पोस्टमॉर्टम केलं जात नाही, कारण गरज नाही, कारण ती डेथ नॅचरल पकडली जाते. ठीक आहे, आगे ध्यान में चलो. आता आपण बघणार आहोत शव विच्छेदनाबाबत सर्वसाधारण नियम. व्हॉट आर द जनरल रूल्स फॉर पोस्टमॉर्टम. मित्रांनो, प्रश्न येण्याची सगळ्यात जास्त शक्यता किंवा मागच्या वर्षी जे प्रश्न आले मागच्या पेपरला याच्यावर जास्त आले. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कळलं ना, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. असे भरपूर इम्पॉर्टंट पार्ट आहेत, पण त्यातल्या त्यात हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. कुठला? तर शवविच्छेदनासाठी नेमके नियम काय आहेत, म्हणजे त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्याचे रूल्स काय आहेत ते आपण आता समजून घेणार आहोत. लक्षात ठेवा डिटेल. ठीक आहे, शवविच्छेदनासाठी नेमके रूल काय आहे किंवा नियम काय आहे ते आपल्याला आता डिस्कस करायचे आहेत सविस्तर. ठीक आहे, शवविच्छेदनासाठी नेमके रूल्स काय आहेत किंवा नेमके नियम काय काय ते समजून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या काय सांगतो मी ते सगळ्या गोष्टी. खूप महत्त्वाचं पार्टे करण्याच्यावरच प्रश्न येतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिलं युजली पोलीस अधिकारी किंवा माननीय न्यायाधीश यांच्या आदेशानंतरच शवविच्छेदन केलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या मृतदेहाची शवचिकित्सा किंवा पोस्टमॉर्टम हे तेव्हाच करायचं जेव्हा न्यायाधीश म्हणजे मॅजिस्ट्रेट यांचा आदेश असेल किंवा पोलीस उपनिरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या म्हणजे पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याचा जर लेखी अहवाल असेल, लेखी तोंडी पण नाही, तरच केले पाहिजे. पहिला मुद्दा लक्षाला पाठ करून टाका इथेच सगळ्या गोष्टी, कारण सगळे नियमावरच प्रश्न तयार होतात. लक्षात ठेवा, नियमावरच त्याच्यात शब्दांचा थोडंसं इकडे तिकडे करत आयोग त्याला शब्दांमध्ये कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न तुम्हाला काही नको असलेली माहिती टाकतं, नको असलेले शब्द टाकतं, जे आवश्यक ते काढतं आणि त्यात बदल करतं, तोड मरोडके, आणि मग त्याचा प्रश्न तयार करतं. लक्षात ठेवा, डिस्क्रिप्टिव्ह टाईप. ठीक आहे, सो सहसा गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर जे आहे, शासकीय वैद्यकीय अधिकारी जे आहे, ते शवविच्छेदन स्वतःच करतात का किंवा शवविच्छेदनाचा निर्णय स्वतःच घेतात का? तर उत्तर आहे त्याचं नाही. ते शवविच्छेदनाचा निर्णय स्वतःच घेत नाही, ते स्वतः शवविच्छेदन करत नाही. त्यांना शवविच्छेदन करण्यासाठी दोन पैकी कुठल्याही एका व्यक्तीचा लेखी आदेश पाहिजे, लेखी अहवाल पाहिजे. आदेश म्हणण्यापेक्षा लेखी अहवाल पाहिजे. कोणाचा? एकतर मॅजिस्ट्रेटचा, न्यायाधीशांचा पाहिजे, मान्य न्यायाधीशांचा, नाही तर मग उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याचा पाहिजे, जो की पोलीस उपनिरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसेल. कळलं ना, म्हणजे पोलीस उपनिरीक्षक किंवा त्याच्या वरचे, मग सहाय्यक पोलीस निरीक्षक असेल, पोलीस निरीक्षक असेल, एसीपी डीवायएसपी असेल किंवा आणखी कोणी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचाच युजली अहवाल असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? क्लिअर झालं? चलो, दुसरा मुद्दा. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर आणलेल्या कोणत्याही प्रेताचे, मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल, हे पण खूप महत्वाचं आहे, कोणतंही प्रेत पुरुषाचा असेल किंवा स्त्रीचा असेल, पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर जर मृतदेह आणला, मेल ऑर फिमेल, लक्षात ठेवा, हद्दीचा विचार न करता, लक्षात ठेवा शब्द, पोस्टमॉर्टम करणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, हद्दीचा विचार केला जात नाही. म्हणजे जसं युजली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जर नोंद करायचा असेल तर हद्द खूप महत्वाची ठरते. आणि जर गुन्हा आता रिसेंटली कायद्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, गुन्हा जर खूप गंभीर स्वरूपाचा असेल तर मात्र मग त्याला पोलीस स्टेशनच्या हद्दीचा न विचार करता त्याला, मला असं वाटतं 0 नंबर देऊन ना, काहीतरी नंबर देऊन, त्याला डमी नंबर देऊन त्याला रजिस्टर्ड करून घेतलं जातं. पोस्टमॉर्टम साठी सुद्धा तेच लॉजिक आहे. समजा एका शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये समजा शासकीय वैद्यकीय अधिकारी 2 आहेत, किंवा मग शहराच्या तालुक्यामध्ये दुसरं एखादं आणखी जवळ आहे, पण मात्र ते त्याचं मूळ जिल्हा जो आहे तो वेगळा आहे. अशा वेळेस ते वैद्यकीय अधिकारी ही अट घालू शकत नाही की हे आमच्या एरियात येत नाही वगैरे वगैरे. हा कुठलाही प्रकार तिकडे नसतो. लक्षात ठेवा, हद्दीची कुठलीही अट, हद्दीबद्दल कुठल्याही प्रकारचा बहाणा किंवा अडचण जनरली ह्या पोस्टमॉर्टम मध्ये आणली जात नाही, किंवा तसं आणणं योग्य सुद्धा नसतं. लक्षात ठेवा. कळलं ना? क्लिअर? मग ते मृतदेह स्त्रीचा असेल किंवा पुरुषाचा असेल. लक्षात ठेवा. ठीक आहे, यस, कार्यकारी दंडाधिकारी डीएम किंवा एसडीएम यांचा आदेश होतो. ठीक आहे, आणि लक्षात दुसरा नियम कळाला, कोणत्याही प्रेताचं पोस्टमॉर्टम जे आहे ते पोलिसांनी जर वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर आणलं तर हद्दीचा न विचारता करता केलं पाहिजे. तिसरं,
अनावश्यक विलंबाशिवाय तात्काळ शवविच्छेदन केले पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे मृतदेह जर समजा वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर आला शवविच्छेदनासाठी, तर अशा स्थितीमध्ये कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्याने किंवा जो काही संबंधित अधिकारी आहे तिकडचा हॉस्पिटलचा दवाखान्याचा, त्याने कुठलाही विनाविलंब, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनलेस अँड अनटिल त्यांच्याकडे जर काही इमर्जन्सी नसेल, तर दुसऱ्या एखाद्या पेशंटची शस्त्रक्रिया करायची आहे, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे वगैरे वगैरे, असं काही केस असेल तर मग तिकडे ती पण व्यवस्था करून, कारण जीव वाचवणं सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्षात आहे, मग तिकडे काही पर्याय व्यवस्था करून विनाविलंब तात्काळ त्या प्रेताचं शवविच्छेदन केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यात कुठल्या प्रकारची वेळ हे करता वाया घालवता कामा नये. शक्यतो पॉसिबली लक्षात ठेवा, पोस्टमॉर्टम दिवसाच केले पाहिजे शक्यतो, परंतु रात्रीचं शवविच्छेदन करू नये, पोस्टमॉर्टम रात्री करू नये असा काही कायदा नाही बरं का, असा काही नियम नाहीये, लक्षात ठेवा. जर एखादा वैद्यकीय अधिकारी असं सांगत असेल की शवविच्छेदन आता रात्री मी काही करणार नाही, तर मग तुम्ही त्याला हे जे मॅन्युअल आहे ना, महाराष्ट्र सिव्हिल मेडिकल कोड, कळलं ना, भाग 1 1951, हे मॅन्युअलची आठवण त्याला करून देऊ शकतात की पोस्टमॉर्टम रात्री पण होऊ शकतं. हा, जर समजा रात्रीचं पोस्टमॉर्टम करायचं आहे, परंतु हॉस्पिटलला लाईटची व्यवस्थाच नाहीये, किंवा ज्या ठिकाणी रात्रीचं पोस्टमॉर्टम करण्याची गरज आहे तिथे लाईटच नाहीये, खूप अंधार आहे, तर मग अशा स्थितीमध्ये मात्र रात्रीचं पोस्टमॉर्टम करणं टाळलं पाहिजे. कारण पोस्टमॉर्टम फाइंडिंग्स, पोस्टमॉर्टम मध्ये काय काय समजतंय दिसतंय ते सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे ना. अंधारात पोस्टमॉर्टम कसं काय होईल? मग त्याचा अर्थ काय लक्षात घ्यायचं, कळलं ना तुम्हाला? रात्रीचं पोस्टमॉर्टम होऊ शकतं, करायचंच नाही असा काही नियम नाहीये, फक्त अट अशी आहे की रात्रीच्या पोस्टमॉर्टमसाठी तेवढा प्रकाश उपलब्ध पाहिजे. रात्रीचं पोस्टमॉर्टम केव्हा होऊ शकत नाही? जेव्हा प्रकाश नसेल सफिशियंट. डॉक्टरांना असं वाटलं, पोलीस अधिकाऱ्यांना पण असं वाटलं की एवढ्या अंधारात पोस्टमॉर्टम करणं काही योग्य नाहीये, आपल्याला योग्य तो अहवाल किंवा योग्य तो रिपोर्ट किंवा जी माहिती आपल्याला हवी ती योग्य प्रकारे मिळणार नाही, अशा वेळेस मात्र ते टाळलं जाऊ शकतं, दिवसाच केलं जाऊ शकतं. पण युजली पोस्टमॉर्टम हे शक्यतो दिवसाच केलं जातं. ठीक आहे, कळलं ना? आणि रात्री काय सांगितलं मी तुम्हाला? पुरेसा प्रकाश पाहिजे आणि जखमा स्पष्ट दिसल्या पाहिजे, दॅट्स इट, बस. ठीक आहे, चलो. 5वा नियम आहे, 5वा मुद्दा आहे, सूर्यास्तापूर्वी दिवसाच्या कालावधीत शवविच्छेदन केलं पाहिजे. आणि सूर्यास्तानंतर प्रेत जर आलं असेल तर शवविच्छेदनासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी शवविच्छेदन केलं पाहिजे. पण मी तुम्हाला काय सांगितलं, असा काही नियम नाही. सूर्यास्तानंतर जरी प्रेत आलं आणि जर प्रकाश असेल चांगला आणि जखमा जर स्पष्ट दिसत असतील तर तेव्हाही शवविच्छेदन होऊ शकतं, रात्रीचं पण होऊ शकतं, लक्षात. हा असा काही कन्फर्म किंवा निश्चित असा नियमच नाहीये की दिवसात सूर्यास्तानंतर प्रेत आलं तर त्याला दुसऱ्या दिवशीच करावा, असा काही नियम नाहीये. ठीक आहे. पोस्टमॉर्टम करत असताना पोलीस, वकील, पत्रकार, राजकीय नेते, नातेवाईक इत्यादी अनधिकृत व्यक्ती, हे सगळ्यांना अनधिकृत म्हणले, सगळे अनधिकृत, हे दीज आर ऑल अनधिकृत, यांना सगळ्यांना अनधिकृत म्हणलंय, कळलं ना? हजर असता कामा नये, लक्षात ठेवा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता मित्रांनो, तुम्ही प्रत्यक्ष ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता पाहता, तुम्हाला माहिती आहे हे मॅन्युअल मध्ये लिहिलंय. हे कशात लिहिलंय? सिव्हिल मेडिकलच्या मॅन्युअल मध्ये लिहिलं आहे. प्रत्यक्षात तिकडे यांच्यातले काही हजर असतात, लक्षात ठेवा, प्रत्यक्षात. कारण कसं असतं, आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये लिहिलं असतं की भिंतीवर थुंकू नये, नाही का? आणि बरेच जण काय करतात, भिंतीवर थुंकू नये, बरेच जण काय करतात, तिथेच थुंकतात, नाही का? यस, गुन्हा रजिस्टर नंबर 0. यस, बरेच जण तिथेच थुंकतात. कुठे? जिथे अशी पाटी लावली असते, जिथे अशी नोटीस लिहिली असते ना, काय इथे थुंकू नये, ते वाचताना तिथेच थुंकता. मग असं असतं जसं नियम, नाही का? अगदी काही काही ठिकाणी ते लावले असतं, थुंकल्यास अशा अशा कारवाई करण्यात येईल. ते पाहता इकडे तिकडे काही नाही, ते कॅमेरे बिमेरे नाही, थुकले चालले, त्यांना आपल्याला कोण पकडणार आहे? सो नियम इम्प्लिमेंटेशन हे त्या व्यक्तींवर डिपेंड असतं, लक्षात ठेवा. आणि जिथे सहसा त्याचा एवढा काही परिणाम होऊ शकत नाही, एवढा काही फरक पडू शकत नाही, तिथे काही टेन्शन नसतं, लक्षात. ठीक आहे.
ठीक आहे. नाही नाही, ते तुम्हाला आता जर तुम्हाला तसा आदेश असेल किंवा तशा सूचना असतील तर तुम्ही हजर राहू शकता. कारण मी पण पाहिले बऱ्याचदा 1-2 पोस्टमॉर्टम मध्ये ते पोलीस होते हजर त्याच ठिकाणी पोस्टमॉर्टम करताना. पण हे बाकीचे लोकच आहेत ना, वकील पण राहतात काही काही ठिकाणी, पत्रकार, राजकीय नेते, नातेवाईक पण राहतात काही काही ठिकाणी. पण अनधिकृत आहेत असा नियम आहे, लक्षात ठेवायचा. हा नियम आहे, तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मृतदेहासोबत असलेल्या पोलीस शिपायाने प्रेताची ओळख सांगितली पाहिजे, लक्षात ठेवा. तो जो मृतदेह आणला आहे शवविच्छेदनासाठी, तर तो मृतदेह नेमका कुणाचा आहे, कळलं ना. त्याची ओळख काय आहे नेमकी, हे त्या पोलीस शिपायाने त्या मेडिकल ऑफिसरला सांगायला पाहिजे. जर त्या पोलीस शिपायाला माहित नसेल तर ज्या घटनास्थळावरून ते प्रेत जमा केला आहे, मिळवला आहे, तिथे जर कोणी ओळखीचं असेल त्या प्रेताचे संबंधित, तर त्यांच्याकडून माहिती घेऊन ती वैद्यकीय अधिकाऱ्याने देणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, शवविच्छेदनापूर्वी मेडिकल ऑफिसरला त्या प्रेताची ओळख सांगणं गरजेचं आहे. म्हणजे तो प्रेत जो आहे तो कुणाचा आहे, नाव काय त्याचं, कळलं ना, त्याचं वय वगैरे अंदाजे काय असेल वगैरे, किंवा इतर काही गोष्टी आवश्यक जी माहिती लागेल ती. रुग्ण ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे उपचार घेत होता, कारण असं पण होतं ना काही वेळा, एखाद्या पेशंटचा मृत्यू हॉस्पिटलमध्येच होतो, लक्षात ठेवा, आणि तो मृत्यू अनैसर्गिक असतो. अनैसर्गिक कारणामुळे काहीतरी घातपात झालेला असतो, काहीतरी गडबड झालेली असते. जर असं काही झालं ना मित्रांनो, हो, ठीक आहे. तर मग ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे उपचार घेत असेल ना रुग्ण, उपचारादरम्यान जर त्याचा मृत्यू झाला उपचार दरम्यान, तर तो वैद्यकीय अधिकारी त्या रुग्णाचं पोस्टमॉर्टम करणार नाही, लक्षात ठेवा. आणि जर समजा एखादी मृत व्यक्ती वैद्यकीय अधिकाऱ्याची नातेवाईक जर असेल किंवा मित्र जरी असेल, तरी सुद्धा तो वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करणार नाही. म्हणजे खालीलपैकी कोणत्या स्थितीमध्ये सहसा वैद्यकीय अधिकाऱ्याने शव विच्छेदन करू नये असा नियम आहे. मग पहिलं काय लॉजिक, पहिलं लॉजिक असं आहे की जर समजा तो रुग्ण एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे काय करत असेल, वैद्यकीय अधिकाऱ्याकडे उपचार घेत असेल, आणि उपचारादरम्यानच जर समजा त्याचा मृत्यू झाला असेल, तर मग तो वैद्यकीय अधिकारी त्याचं पोस्टमॉर्टम करू शकणार नाही. म्हणजे करायला नाही पाहिजे, लक्षात ठेवा, कळलं ना. त्याचं पोस्टमॉर्टम करायला नको, दुसऱ्या कोणीतरी करायला पाहिजे, कळलं ना, लक्षात. कळलं. आणि सहसा पोस्टमॉर्टमची सगळी व्हिडिओग्राफी पण करतात, नाही का, व्हिडिओग्राफी पण करतात पोस्टमॉर्टमची. का बरं व्हिडिओग्राफी करतात, तर पोस्टमॉर्टम मध्ये जे काही समजलं आहे, जे काही सापडलं आहे, त्याचा व्हिडिओ एव्हिडन्स पाहिजे. प्लस आता काही ठिकाणी असा प्रकार पण घडण्याची शक्यता असते की जसं मित्रांनो ह्युमन ट्रॅफिकिंग होतं ना, तसं ह्युमन ऑर्गनचं पण होतं ट्रॅफिकिंग. म्हणजे ऑर्गन्स काढून घेतले जातात, लक्षात ठेवा. सो असा पण काही प्रकार घडू नये म्हणून त्याची व्हिडिओग्राफी करून त्याची नोंद घेणं गरजेचं असतं. एकतर काय समजलं आहे त्याचा पुरावा भेटला पाहिजे, काय काय सापडले फाइंडिंग्स, आणि प्लस बाकी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी. क्लिअर, आलं का लक्षात. यस, पोलीस फोटोग्राफी व्हिडिओग्राफी दोन्ही पण ठीक आहे. क्लिअर का. यस, 302 चा गुन्हा असेल तर यस. कस्टोडियल टॉर्चर असेल तरी पण, कस्टोडियल टॉर्चर असेल तरी सुद्धा ठीक आहे, कस्टोडियल टॉर्चर असेल तरी सुद्धा. बर, ही सगळी प्रोसिजर करायला म्हणजे पोस्ट मॉर्टम साठी वेळ किती लागतो, नाही का.
तर साधारणपणे 1 ते 2 तासामध्ये युजली मिनिमम 1च तास मॅक्सिमम 2 तास पोस्टमॉर्टमला वेळ लागू शकतो. काही रेअर केसेसमध्ये जास्त वेळ पण लागू शकतो आणि काही डॉक्टर तर अगदी 5 आणि 10 मिनिटात पण 15 मिनिटात पण पोस्टमॉर्टम करून मोकळून जातात. कारण जर समजा आता ते डिपेंड करतं मृत्यू कशा प्रकारे झालाय, बस दॅट्स इट. बाकी काही दुसऱ्या शक्यता जर नसतील काहीच संशयास्पद मग पटकन शॉर्टकट मध्ये पण होतं, लक्षात ठेव. ठीक आहे. नाही, जे हॉस्पिटलमध्ये नॉर्मल मेले ते नाहीत. ठीक आहे, नॉर्मल जी डेथ झाली त्यांची. ठीक आहे, चला हे कळलं ना तुम्हाला. ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ट्रीटमेंट चालू असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो वैद्यकीय अधिकारी त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम करणार नाही, दुसरा अधिकारी करेल. जर समजा मृतदेह वैद्यकीय अधिकाऱ्याचा नातेवाईक असेल किंवा मित्र वगैरे असेल तर तो वैद्यकीय अधिकारी सुद्धा पोस्टमॉर्टम करणार नाही. ठीक आहे, रूल आहे, नियम आहे. पुढचं, नवविवाहित महिलेचा जळून मृत्यू जर झालेला असेल, बर्न केस जर असेल तर, आणि रेप करून जर खून झाला असेल तर त्या प्रकरणामध्ये संशयित मृत्यू असतो, तर तिथे 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केलं पाहिजे, लक्षात ठेवा. सो खालीलपैकी कोणत्या स्थितीमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी 2 वैद्यकीय अधिकारी हजर असणं आवश्यक असतं? तर त्या परिस्थिती आहे जर एखाद्या नवविवाहितेचा जळून मृत्यू झाला असेल किंवा एखाद्या स्त्रीचा रेप होऊन जर खून करण्यात आला असेल तर अशा स्थितीमध्ये युजली 2 वैद्यकीय अधिकारी हजर असणं आवश्यक असतं. ठीक आहे. आणि हो, इकडे वैद्यकीय अधिकारी फिमेल डेड बॉडीसाठी फिमेलच असायला पाहिजे अशी काही अट नाही, लक्षात ठेवा. इकडे मेल फिमेल डॉक्टरांची वैद्यकीय अधिकाऱ्यांची अट नाहीये, कळलं ना. जे कोणी असेल समजा वैद्यकीय अधिकारी मेल असेल और फिमेल असेल, दॅट डझंट मॅटर, कळलं ना. जसं ते अटक करण्यासाठी किंवा सर्च साठी करतात ना, तसं इकडे नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लियर आलाय लक्षात. चलो जाएंगे आगे. पुढे हे कळलं ना. नवविवाहित स्त्रीचा जळून मृत्यू झाला असेल किंवा रेप करून खून झाला असेल तर 2 वैद्यकीय अधिकारी, लक्षात ठेवा. पुढचं हे पण खूप महत्वाचं आहे. कस्टोडियल डेथ जर असेल, कस्टोडियल पोलिसांच्या कस्टडीमध्ये जर व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केलं पाहिजे, 3. आणि प्लस त्याचं व्हिडिओ चित्रीकरण पण केलं पाहिजे. मी आता सांगितलं तुम्हाला व्हिडिओ चित्रीकरण केव्हा. व्हिडिओ चित्रीकरण हे सहसा जर समजा कस्टोडियल डेथ झाली असेल तर त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करणं गरजेचं असतं. आणि कस्टोडियल डेथचं व्हिडिओ चित्रीकरण केल्यानंतर त्याचा जो काही अहवाल असेल, नाही मेडिकल कामासाठी असं मेंदू काही काढून घेत नाही. ठीक आहे. जर समजा ती डेड बॉडी काय म्हणता येईल त्याला बेवारस असेल समजा, आणि मग त्याच्यावर प्रॉपर सगळी प्रोसेस झाली असेल तर मग ते ऑर्गन स्टडीसाठी ठेवू शकतात. ते पण डिपेंड करतं ती डेड बॉडी कुणाची आहे आणि डेथ कशा प्रकारे झाली या सगळ्या गोष्टींचा विचार करून. ठीक आहे, स्टडीसाठी वापरतात. तर व्हिडिओ चित्रीकरण करून कस्टोडियल डेथसाठी 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम करायचं, व्हिडिओ चित्रीकरण करायचं आणि त्याचा अहवाल मानवी हक्क आयोगाकडे सादर करायचा. मानवी हक्क आयोग म्हणजे ह्युमन राईट कमिशन. ह्युमन राईट कमिशन, मानवी हक्क आयोगाकडे तो अहवाल पाठवायचा. कळलं? मानवी हक्क आयोगाकडे तो अहवाल पाठवायचा. ठीक आहे, त्याचं चित्रीकरण करून, व्हिडिओ चित्रीकरण करून 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत. ठीक आहे. वैद्यकीय अधिकारी पहिल्यांदा पोलिसांचा चौकशी अहवाल म्हणजे काय, इन्क्वेस्ट पंचनामा. मृतदेह जेव्हा पोलीस घेऊन येतात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तेव्हा त्यांनी त्या मृतदेहाचा पंचनामा केलेला असतो. इन्क्वेस्ट पंचनामा जे आपलं संध्याकाळच्या सेशन मध्ये सुरू आहे. इन्क्वेस्ट पंचनामा अजून काही झालं नाही, होईल आता आपल्याला आज किंवा उद्या. इन्क्वेस्ट पंचनामा मध्ये सगळी माहिती पोलीस पंचनामा करताना लिहितात. कारण पंचनामा म्हणजे तो कायदेशीर दस्तऐवज असतो ज्याच्यामध्ये सगळं नमूद केलं असतं, सगळी इत्यंभूत घटनाक्रम लिहिला असतो. कुठे केव्हा काय कसं कोणी कशा प्रकारे कशासाठी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी नमूद असतात.
मृत्यू कशामुळे झाला असेल, काय कारण आहे, तिथे काय काय सापडले वगैरे, सगळ्या गोष्टी, मृतदेहाच्या अंगावर वगैरे काय खुणाबिना, काय चाकू बिकू गोळी बिडी लागली वगैरे वगैरे, काय डोक्यात रॉडबीड वगैरे, काय सगळ्या गोष्टी A to Z हे सगळं नमूद असतं. तर हा जो इन्क्वेस्ट पंचनामा आहे, वैद्यकीय अधिकारी काय करतील, सगळ्यात पहिल्यांदा जो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणला असेल, वैद्यकीय अधिकारी तो इन्क्वेस्ट पंचनामा पहिले व्यवस्थित वाचून घेतील. इन्क्वेस्ट पंचनामा वाचतील आणि मग त्या मृतकाच्या म्हणजे मृतदेहाच्या शरीरावरचे निष्कर्ष आणि इन्क्वेस्ट पंचनाम्यातले निष्कर्ष याची खात्री करते. म्हणजे काय, समजा त्या मृतदेहाचा पंचनामा केला तेव्हा त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाही, परंतु पोस्टमॉर्टम करताना मात्र त्याच्या शरीरावर काही जखमा आढळल्या. याचा अर्थ असा आहे, पोस्टमॉर्टमचा इन्क्वेस्ट पंचनामा हा जो आहे तो अपूर्ण आहे किंवा चुकीचा आहे, म्हणजे तो प्रॉपर केला गेला नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये मग डॉक्टरांवर सुद्धा, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा आरोप होऊ शकतो. त्यामुळे मग डॉक्टर पहिल्यांदा ही खात्री करून घेतील की तो जो मृत आहे, म्हणजे जे मृतदेह आहे आणि जे इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये लिहिले ते सगळी माहिती मॅच होते का. इकडे मार लागलाय असं लिहिलंय का, हा मार लागलाय. डोक्यावर मार लागलेला आहे, हा आहे, कळलं ना. पण मृतदेहाला दिसतं डोक्यावर मार लागलेला आणि पंचनाम्यामध्ये तर लिहिलंच नाही, नमूदच नाही डोक्यावर मार लागलेला आहे. मग हे कसं काय, ही तफावत कसं काय. सो असा प्रकार होऊ नये यासाठी ते वैद्यकीय अधिकारी काय करतील, क्रॉस चेक करून घेतील की इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये त्या मृतदेहाच्या शरीराबद्दल जे काही माहिती लिहिली आहे ती आणि प्रत्यक्ष मृतदेह हे त्याचा साम्य आहे का त्या माहितीमध्ये, का वेगवेगळे आहे. ठीक आहे. पुढे वैद्यकीय अधिकाऱ्याने मृतदेहाची व्यक्तिशः तपासणी करून सर्व निष्कर्ष पाहिले पाहिजे, कन्फर्म केले पाहिजे, त्यात कुठलीही गोष्ट सुटता कामा नये आणि झालेले बदल अहवालात नमूद केले पाहिजे. झालेले बदल म्हणजे काय, समजा मृतदेहावर असलेल्या जखमा ह्या इन्क्वेस्ट पंचनामामध्ये लिहिलं असेल समजा की अशा अशा कारणामुळे झाले असेल, मग त्या जखमांमध्ये जर काही बदल झाला असेल समजा मृतदेह तिथे आणेपर्यंत किंवा मग पोस्टमॉर्टम मध्ये, तर मग जे काही बदल होतील त्याच्यामध्ये ते पण त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने नमूद केले पाहिजे. सगळ्यात पहिले तर त्याने क्रॉस चेक करायला पाहिजे, व्हेरीफाय करायला पाहिजे की सगळं इन्क्वेस्ट पंचनामे ते मॅच होतंय का, आणि मग नंतर जर काही बदल त्यात आढळले तर त्याने ते नमूद केले पाहिजे. कुठली गोष्ट त्याच्यामध्ये राहून जायला नको. वैद्यकीय अधिकारी मृत्यूचं कारण थोडक्यात आणि संक्षिप्तपणे सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगतील. गरज पडल्यास मृत्यूचं कारण माहित करण्यासाठी तज्ञांची सुद्धा मदत घेतली गरज पडल्यास. सो आपण आत्ताच बघितलं सुरुवातीला की पोस्टमॉर्टमची नीड काय, शवविच्छेदन शवचिकित्सा करण्याची गरज काय. शवविच्छेदन शवचिकित्सा यासाठी केलं जातं की डोक्याच्या केसांपासून तर पायांच्या नखापर्यंत पंचनामा पुन्हा करायला सांगतील. जर काही जर चेंज असतील, तफावत जर असले तर मग पुन्हा पंचनामा, रिपीट पंचनामा करावा लागेल. म्हणजे तो इन्क्वेस्ट पंचनामाचा अहवाल दुरुस्त करून द्यावा लागेल पोलिसांना, कळलं ना. तफावत जर असेल तर, खूप तफावत असेल तर. ठीक आहे. मृतदेहाचा पंचनामा मृतदेहाची शवचिकित्सा कशासाठी करायची, मृत्यूचं कारण सांगायचंय, समजून घ्यायचंय. मग वैद्यकीय अधिकाऱ्यांना जर समजा एखाद्या मृतदेहाच्या बाबतीमध्ये मृत्यूचं निश्चित कारण जर नाही समजलं किंवा जर गोंधळाची स्थिती असेल तर अशा वेळेस ते वैद्यकीय अधिकारी तज्ञांची पण मदत घेऊ शकता. म्हणजे त्यांना जो वाटतोय अंदाज निष्कर्ष तो क्रॉस चेक म्हणजे इतर एक्सपर्ट व्यक्तींशी डिस्कस करून पण ते निर्णय घेऊ शकतात की मृत्यूचं कारण हे वाटतंय पण हे पण वाटतंय, दोन्हीपैकी काय असेल, याच्यामुळे झाला असेल की याच्यामुळे झाला असेल नेमका. सो असं करण्याची तरतूद आहे किंवा तसं तिकडे आहे त्याच्यामध्ये नियमामध्ये. आता करतील न करतील हा त्या डॉक्टरांचा भाग आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत्यूचं निश्चित कारण समजलं तर त्यांनी ते कारण अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्ट सुवाच्य अक्षरामध्ये लिहायला पाहिजे. सर्वांना समजेल अशा भाषेत लिहायला पाहिजे, कळलं ना. सगळ्यांना समजेल स्पष्टपणे. मेडिकल लँग्वेज जर यूज केली डॉक्टरांची भाषा तर मग ते सहसा ते शब्द सामान्य लोकांना समजणारे नसतात, पोलिसांना पण सहसा समजणारे नसतात. ज्यांना आता अनुभव सवय झाली सगळ्यांचे, अनेक पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट पाहिलेत, सगळे कारणबिरणं पाहिलेत, त्यामुळे त्यांना ते सवय होऊन गेले. ते म्हटलं की तपेल लगेच ओळखून घेता. सो तो भाग वेगळा आहे. पण नियम असं सांगतो की त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी ते जे कारण आहे मृत्यूचं ते स्पष्ट शब्दात एकदम लिहायला पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात, क्लिअर. पुढे शवविच्छेदन अहवाल हा शवविच्छेदनानंतरचा त्याच दिवशी किंवा
शक्य तितक्या लवकर किंवा 24 तासाच्या आत दिला पाहिजे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट केव्हा दिला पाहिजे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट लगेच पोस्टमॉर्टम झाल्यावर तात्काळ दिला तरी चालतो त्याच दिवशी, किंवा जेवढं होईल पॉसिबल तेवढं लवकर. कळलं ना? जेवढं होईल लवकर, लवकरात लवकर पॉसिबल, कमीत कमी 24 तासाच्या आत दिला पाहिजे. 24 तासाच्या आत कमीत कमी दिला पाहिजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कळलं? मिनिमम अगदी त्याच दिवशी सेम डे त्याच वेळेस दिला तरी चालतो, किंवा द्यायला पाहिजे, किंवा मग मिनिमम 24 तासाच्या आत तरी तो पोस्टमॉर्टमचा अहवाल जो आहे तो दिला पाहिजे. ठीक आहे. शवविच्छेदन अहवाल जो आहे तो पोलिसांनाच दिला गेला पाहिजे, पोलिसांनाच. त्याची प्रत मृतदेहाच्या जवळच्या नातेवाईकांना पोलिसांकडूनच प्राप्त करता येईल. म्हणजे मेडिकल ऑफिसर पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा पोलिसांनाच देत असतो, नातेवाईकांना देत नसतो. नातेवाईकांना जर पोस्टमॉर्टमचा अहवाल हवा असेल, कॉपी हवी असेल, तर ते पोलिसांकडून प्राप्त करू शकतात, किंवा पोलीस त्यांना ती कॉपी पुरवू शकतात पोस्टमॉर्टमची, त्याची एक प्रत. कळलंय? लक्षात आलंय? पुढचं, शवविच्छेदन अहवालाची एक प्रत जी आहे ती जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन, जिल्हा शल्य चिकित्सक यांना पुरवली पाहिजे. एक प्रत त्यांना पण गेली पाहिजे. म्हणजे तर वैद्यकीय अधिकारी पोस्टमॉर्टम अहवाल किती प्रतीमध्ये तयार करेल? 2 प्रतीमध्ये. कळलं? एक प्रत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे जाईल आणि एक प्रत जी आहे ती पोलिसांना दिली जाईल. लक्षात. कळलं? आणि त्याची एक कॉपी त्यांच्याकडे राहील, एक कॉपी त्यांच्या रेकॉर्डला. म्हणजे याचा अर्थ पोस्टमॉर्टम रिपोर्ट किती? 3 प्रतीमध्ये असणार. एक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे, एक जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आणि एक पोलिसांकडे. लक्षात. ठीक आहे. 3 प्रतीमध्ये. ठीक आहे. चला, हे झाले रूल्स मित्रांनो, हे झाले नियम, हे झाले रूल्स, हे झाले नियम. कळलं का? क्लिअर झालं? बरं. आणखी एक मुद्दा इकडे असा आहे महत्वाचा, तो म्हणजे प्रायव्हेट डॉक्टर शवचिकित्सा करू शकता का? खाजगी डॉक्टरांना शवचिकित्सा करण्याचा अधिकार आहे का? कायदेशीर बाबी लक्षात घेता खाजगी डॉक्टरांना शवविच्छेदन करण्याचा कुठलाही अधिकार नसतो. परंतु जर समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक घटनेतून झाला असेल, समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक घटनेतून झाला असेल, कळलंय, आणि जर समजा त्याच्यापासून काही आपल्याला कॉम्प्लिकेशन्स म्हणूयात आपण त्याला, काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट जर होत असतील, इमर्जन्सी जर कंडिशन असेल, तर अशा स्थितीमध्ये खासगी डॉक्टर सुद्धा शवविच्छेदन करू शकतात. तसा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1990 मध्ये दिला होता. जस्टिस रंगनाथ मिश्रा यांचा तो निकाल आहे. खासगी डॉक्टर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये नैसर्गिक मृत्यू जर असेल समजा, तर त्या बाबतीमध्ये शवविच्छेदन करू शकतात. नॅचरल डेथसाठी जर गरज पडली तर, तसं जर काही आवश्यकता असेल तर, अदरवाईज नॉट. ठीक आहे. नाही तर मग नाही. म्हणजे तुम्हाला ते पण लक्षात ठेवायचं, खाजगी डॉक्टरांना शवविच्छेदन करण्याचा अधिकार नाहीये कायदेशीर. लक्षात ठेवा. पोस्टमॉर्टम मध्ये आता ते शिकायचं आपल्याला, पोस्टमॉर्टमच अहवालात शिकायचं सविस्तर, टेन्शन नका घेऊ. आता हे नियम बघितले आपण. आता पोस्टमॉर्टम मध्ये काय काय असतं नेमकं तेच शिकायचं आपल्याला, पूर्ण अहवालच शिकायचं. आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्टच पाहिजे पूर्णचे पूर्ण. ठीक आहे. हे तुम्हाला कळलं का? खासगी डॉक्टरांच्या बाबतीमध्ये जस्टिस रंगनाथ मिश्रा यांचा 1990चा कुठली जस्टिस? सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहे. खासगी डॉक्टर काही अपवादात्मक स्थितीमध्ये नैसर्गिक मृत्यू जर असेल समजा, तर शवविच्छेदन करू शकता. नॅचरल डेथ साठी जर गरज असेल पोस्टमॉर्टम करण्याची तर. ठीक आहे. आलं लक्षात? चलो, चला आता आपल्याला शिकायचं आहे पोस्टमॉर्टम अहवाल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट नेमका काय असतो. म्हणजे रिपोर्ट कसा असतो तो समजून घ्यायचा डिटेल एकदम. कळलं ना? जसं की मी तुम्हाला सांगितलं की पोस्टमॉर्टम हा असा अहवाल आहे किंवा असा रिपोर्ट आहे जो युजली एक शासकीय कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याच्यामध्ये मृतदेहाची सविस्तर तपासणी करून, अंतर्गत तपासणी, बाह्य तपासणी, प्लस त्याचं नाव, पत्ता बित्ता वगैरे वगैरे, कुणाकडून तो मृतदेह प्राप्त झाला, त्याची ओळख कोणी पटवली वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींसह
टोटल डिटेल इन्फॉर्मेशन सह हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट साधारणपणे त्याचा सविस्तर तपशील 1 ते 22 रकान्यामध्ये क्रमाने लिहिला जातो. 1 ते 22 रकान्यामध्ये. आणि टोटल जे कॉलम आहेत ना त्याच्यामध्ये एक त्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये टोटल कॉलम जे आहे ते 23 असतात. 23 पोस्टमॉर्टम फॉर्म मध्ये कॉलम एकूण 23 असतात. कळत ना? 23वा जो रकाना आहे 23वा जो रकाना आहे त्याच्यामध्ये मृत्यूचं कारण लिहिलं जातं सगळ्यात शेवटचं. कळलं ना? आणि बाकी 1 ते 22 जे कॉलम आहेत त्याच्यामध्ये सगळी सविस्तर तपासणी जी काही केली आहे ती सगळी तपासणी 1 ते 22 कॉलम मध्ये नमूद केली जाते. 1 ते 22 कॉलम मध्ये नमूद केली जाते. ठीक आहे. यस. क्लिअर? क्लिअर का? समजलं? सो पोस्टमॉर्टम फॉर्म मध्ये एकूण किती रकाने असतात, एकूण किती कॉलम असतात? 23 कॉलम असतात. पोस्टमॉर्टम मध्ये केली जाणारी तपासणी त्याचा सविस्तर तपशील किती रकान्यामध्ये लिहिला जातो? 1 ते 22 रकान्यामध्ये लिहिला जातो. 23व्या रकान्यात काय असतं किंवा मृत्यूचं निश्चित कारण कशात दिलं जातं? मृत्यूचं निश्चित कारण 23व्या रकान्यात लिहिलं जातं. शेवटच्या रकान्यात मृत्यूचं कारण असतं. लक्षात. ठीक आहे. हा जो पोस्टमॉर्टम फॉर्म आहे 23 रकान्याचा ज्यातल्या 23व्याच्या मध्ये मृत्यूचं कारण लिहिलं जातं. त्याच्यामध्ये युजुअली ते जे 22 कॉलम आहेत त्यांना आपण 3 भागामध्ये विभागू शकतो. 22 कॉलम जे आहेत त्याला आपण 3 भागामध्ये विभागू शकतो. कुठले? आता बघा, लक्ष द्या. पोस्टमॉर्टम अहवाल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, पोस्टमॉर्टम अहवाल याच्यातले 22 कॉलम जे आहेत ते आपण 3 विभागामध्ये विभागू शकतो. म्हणजे ते विभागलेले असतात. ऍक्च्युअली विभागू शकतो म्हणजे आपण त्या पोस्टमॉर्टम अहवालाला 3 भागामध्ये विभागू शकतो. विभाग 1 जो आहे त्याच्यामध्ये असतं सर्वसाधारण तपशील. म्हणजे हे 3 विभाग आहेत त्याच्या. विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 3. विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 3. ठीक आहे. विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 3. क्लिअर? प्रत्येक विभागामध्ये काय काय नेमकी, यस, साधारणपणे 8 पानांचा असतो तो. प्रत्येक विभागामध्ये नेमकं काय काय माहिती नमूद केलेली असते ते आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिला जो विभाग असतो त्याच्यामध्ये असतात 1 ते 6 कॉलम. पहिल्या विभागामध्ये 1 ते 6 कॉलम आहेत. पहिल्या विभागामध्ये 1 ते 6 कॉलम आहेत. पहिल्या विभागामध्ये 1 ते 6 कॉलम. दुसऱ्या विभागामध्ये असतात 7 ते 18 कॉलम. 7 ते 18 कॉलम हा दुसरा विभाग सगळ्यात मोठा असतो. दुसऱ्या विभाग. तिसऱ्या विभागामध्ये असतात 19 ते 22 कॉलम. 19 ते 22 कॉलम. म्हणजे तिसरा विभाग जो आहे याच्यामध्ये 4 रकाने आहेत एकूण. कळले? पहिल्या याच्यामध्ये 6 रकाने आहेत. मग आता 6 आणि 4 10 झाले. म्हणजे याच्यामध्ये किती असणार? मग याच्यामध्ये असणार 12 रकाने. 6 रकाने, 12 रकाने, 4, 6 आणि 4 10 आणि 12 22. टोटल 22 कॉलम किंवा 22 रकान्याचा अहवाल आहे. कळले ना? आणि 23व्या रकान्यामध्ये काय असतं? मृत्यूचं कारण असतं. 23व्या रकान्यामध्ये काय असतं? मृत्यूचं कारण असतं. निश्चित कारण. समजलं का? ते सगळ्यात महत्त्वाचं असतं पुरावा म्हणून. आता काय काय असतं याच्यामध्ये? 1 ते 6 कॉलम मध्ये लिहिलं जातो सर्वसाधारण तपशील. सर्वसाधारण तपशील म्हणजे काय रे? सर्वसाधारण तपशील म्हणजे त्या मृतदेहाचं नाव, तो आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव, हवालदाराचं वगैरे. कळलं ना? कुठून आणला मृतदेह, कोणी पाठवला वगैरे वगैरे, नाव, गाव, पत्ता वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात त्याच्या ओळखी संबंधीची सगळी माहिती कुठे असते? पहिल्या विभागात असते. पहिल्या 6 कॉलम मध्ये असते. 7 ते 18 कॉलम मध्ये काय असतं? सगळ्यात मोठा कॉलम आहे ना तो. याच्यामध्ये असते मृतदेहाची सगळी बाह्य तपासणी बद्दलचा अहवाल. बाह्य तपासणीचा तपशील. शरीराची बाह्य तपासणी, डोकं, हात, पाय, पोट वगैरे 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 वगैरे, हे सगळं
बाह्य तपासणी माहिती सगळी कुठे असते? दुसऱ्या विभागामध्ये असते. दुसरा विभाग म्हणजे 7 ते 18 कॉलम. दुसरा विभाग म्हणजे काय? 7 ते 18 कॉलम. आणि तिसरा जो विभाग आहे ज्याच्यामध्ये 4 कॉलम असतात त्याच्यामध्ये असतात शरीराची अंतर्गत तपासणी करून लिहिला गेलेला अहवाल. अंतर्गत तपासणी अहवाल कुठे? तिसऱ्या विभागामध्ये, जे की 4 कॉलम मध्ये लिहिले जातं. ठीक आहे. सो पहिल्या विभागामध्ये 1 ते 6 कॉलम असतात, म्हणजे टोटल 6 रकाने. त्याच्यामध्ये सर्वसाधारण तपशील म्हणजे त्या मृतदेहाची ओळख, मृतदेह कोणी आणला, कुठून आणला वगैरे वगैरे, नाव पत्ता असेल तर, नसेल तर मग निरंक. नसेल तर निरंक, जिथे माहिती उपलब्ध नसेल तिकडे निरंक लिहायचं, म्हणजे ऍप्लिकेबल नाही. दुसरा विभाग जो 7 ते 18 कॉलम म्हणजे त्याच्यामध्ये 12 कॉलम आहे, टोटल 12 रकाने भरायचे. त्याच्यामध्ये सगळी बाह्य तपासणीचा तपशील लिहिला जातो, म्हणजे शरीरावर बाहेरून पाहता दृश्य काय काय गोष्टी आहेत, कुठे कुठे काय काय खुणा वगैरे आहेत, मार लागलेल्या वगैरे वगैरे, किंवा काय काय बदल झाले शरीरामध्ये, त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि विभाग 3 जे आहे त्याच्यामध्ये सगळं अंतर्गत तपासणी, म्हणजे जठरात काय सापडलं, पोटात काय सापडलं, कळलं ना, गोळी कुठे लागली, कुठे घुसली वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. हृदयाची काय स्थिती आहे, फुफ्फुसांची काय स्थिती आहे, आतड्यांची काय स्थिती आहे, किडनीची काय स्थिती आहे, लिव्हरची काय स्थिती आहे, वगैरे वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी. क्लिअर? तिसऱ्या याच्यामध्ये. आणि मित्रांनो 23वा जो कॉलम असतो रे, शेवटचा कॉलम, 23व्या कॉलम मध्ये लिहिलं जातं मृत्यूचे निश्चित कारण, जे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ह्या पोस्टमॉर्टम मध्ये समजलेलं असतं. मृत्यूचे निश्चित कारण, कळलंय? मृत्यूचं निश्चित कारण कुठल्या रकान्यामध्ये असतं? 23व्या रकान्यामध्ये असतं. कळलं ना, जे की तपासाच्या दृष्टिकोन अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्यानंतर मग शेवटी त्याच्या खाली, म्हणजे मृत्यूचं कारण लिहिलं की त्याखाली वैद्यकीय अधिकारी जे आहे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचं स्वाक्षरी, म्हणजे सही, शिक्का आणि दिनांक. सही, शिक्का आणि दिनांक. समजलं का? सांगा पटकन. पोस्टमॉर्टम अहवालचा फॉर्मॅट थोडक्यात कळाला का? हे पाठ करून टाका. पोस्टमॉर्टमचा अहवालचा फॉर्मॅट थोडक्यात कळाला का तुम्हाला? हे पाठ करून टाका. क्लिअर का? यस, क्लिअर का? सांगा पटकन. अलग लक्षात? समजतंय ना? समजतंय ना? अभ्यास होतोय ना तुमचा? अभ्यास होतोय का नाही? कॉन्फिडन्स तुम्हाला सुरुवातीला बऱ्याच जणांना वाटलं असेल क्या होएगा, कुछ खरा होएगा का नाही होएगा. आता तुम्हाला बऱ्यापैकी थोडा कॉन्फिडन्स यायला लागला. काही नाही, कधी संपतं, काय काय बाबा, काय काय शिकायचं, काय काय अभ्यास करायचं. जसं आपल्यात एक एक टॉपिक होत चालले, तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढत चालला असेल, नाही का? आता तुम्हाला कळलं, हा आता बऱ्यापैकी डोक्यामध्ये सगळा फॉर्मॅट तयार होतोय आता टॉपिकचा. काय काय कुठल्या टॉपिकमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात, कुठले मुद्दे महत्त्वाचे असतात, कुठले जास्त महत्त्वाचे असतात, कुठले कमी मुद्दे महत्त्वाचे, कशावर जास्त फोकस करायचा, कशावर कमी फोकस करायचा. कळलं ना? ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे की नाही? चलो, ओके. मग आता हे झालं. आता फॉर्मॅट ओपनिंग करून ठेवली आपण. आता ओपनिंग करून ठेवली, रिबन कापलेली आहे. आता आत घुसू आणि सगळं प्रत्येक कॉलम मध्ये काय 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 डिटेल पाहून घेऊ. ठीक आहे? उद्याच्या सेशनला. आता थांबूयात. थँक्यू व्हेरी मच अँड जय हिंद. ठीक आहे.